मधुर रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. दिवाळी स्पेशल फराळ सिरीजमध्ये आज आपण अतिशय क्रंची आणि अजिबात तेलकट न बनणारा असा पातळ पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत. हा चिवडा बनवायला अतिशय सोपा आहे आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागतो. अशा पद्धतीने जर तुम्ही पातळ पोह्यांचा चिवडा बनवला तर तुमचे पोहे अजिबात आकसणार नाहीत किंवा श्रिंक होणार नाहीत आणि चिवडाही अजिबात तेलकट बनणार नाही. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी. सर्वात आधी पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. मी इथे अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे. हे चिवड्याचे पोहे आहेत. हे पोहे मी चाळणीने स्वच्छ चाळून व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत. अशा प्रकारे चाळून घेतल्यामुळे त्यात काही कचरा असेल किंवा बारीक डस्ट असते ती निघून जाते. अर्धा किलो पोह्यांसाठी मी इथे 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धा कप फुटाणा डाळ घेतलेली आहे. पाव कप बदामचे काप करून घेतलेले आहे. पाव कप काजूचे काप घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत, तुम्ही नको असेल तर स्किप करू शकता. अर्धा कप सुके खोबरे पातळ चकत्या करून घेतलेले आहे. पिठी साखर घेतलेली आहे 2 चमचे. 2 चमचे टोटल मीठ आपण वापरणार आहोत. 1 चमचा हळद पावडर घेतलेली आहे. फोडणीसाठी मोहरी 1 चमचा, 1 चमचा तीळ, पाव चमचा हिंग, पाव कप कढीपत्त्याची पाने आणि साधारण 8 ते 10 कमी तिखट मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. आपण इथे फक्त चिवड्यासाठी हिरव्या मिरच्याच वापरणार आहोत, बाकी काहीच मसाले आपण वापरणार नाही आहोत. हा चिवडा जेवढा सिंपल बनवला जातो तेवढा तो अतिशय चविष्ट लागतो. त्याचबरोबर हे सर्व इन्ग्रेडियंट्स फ्राय करण्यासाठी मी इथे थोडेसे ऑइल घेतलेले आहे. पोहे निवडताना बऱ्याचदा कन्फ्युजन होते. हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ते आपण जे पोहे बनवतो त्याचे पोहे आहेत आणि हे चिवड्याचे पोहे आहेत. चिवड्याचे पोहे तुम्ही बघू शकता पातळ आहेत आणि साईज त्याचा मोठा आहे. नॉर्मल पोहे आणि चिवड्याच्या पोह्यामध्ये फरक आहे. सर्वात आधी आपण पोहे छान क्रंची होईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी ही जाड कढई गरम करायला ठेवलेली आहे. पण लक्षात घ्या, आपल्याला कढई खूप जास्त गरम करायची नाही आहे. जर आपण पॅन खूप गरम केले आणि त्यात चिवड्याचे पोहे टाकले तर ते श्रिंक होतात, आकसले जातात. हे पॅन मध्यम गरम झाले की लगेचच आपण त्यात चिवड्याचे पोहे घालून घ्यायचे आहेत. पोहे घालून घेतले की लगेच आपण यात साधारण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत पोहे भाजताना, ज्यामुळे आपले पोहे श्रिंक होत नाही, उलट छान फुलले जातात. त्याचबरोबर पोहे श्रिंक होऊ नये म्हणून आपल्याला हे पोहे कंटिन्युअस कमी आचेवरच भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे खालीवर करून छान भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजताना ते मोडणार नाहीत किंवा त्याचा भुगा होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. हे पोहे कधी कधी खूप सादळलेले असतात किंवा कधी कधी छान वाळलेले असतात, त्यामुळे पोहे भाजण्याचा टाइम हा पोह्यांवर डिपेंड असतो. हे पोहे आपल्याला अगदी ब्राऊन नाही करायचे आहे. त्यासाठी आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे. पोहे आपण थोडेसे पोहे घेऊन आपण जर ते मोडून पाहिले आणि त्याचा जर भुगा झाला म्हणजे आपले पोहे छान भाजलेले आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण चेक करायचं आहे. हे पहा, हे अजून मोडले जात नाहीये, त्याचा प्रॉपर भुगा होत नाही आहे, म्हणजे आपले पोहे अजून भाजले गेलेले नाही आहे. साधारण 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपण आता पुन्हा एकदा चेक करून बघूयात आपले पोहे भाजलेत की नाही ते. थोडेसे पोहे मी हातावर घेतलेले आहे आणि हे पहा, याचा छान चुरा होत आहे आता, म्हणजे आपले पोहे छान भाजले गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पोहे आपण काढून घ्यायचे आहे. मी अर्धे पोहे एका वेळेला भाजून घेतले होते. आता उरलेले अर्धे पोहे आपण छान भाजून घेणार आहोत. आपण सर्व पोहे आता भाजून घेतलेले आहे. आता मी इथे पॅन गरम करायला ठेवले आहे. त्यात मी ऑइल घालून घेतले आहे. आपल्याला शेंगदाणे वगैरे सर्व इन्ग्रेडियंट फ्राय करून घ्यायचे आहे. सर्वात आधी मी शेंगदाणे घालते आहे. शेंगदाणे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे. शेंगदाणे, डाळी किंवा ड्रायफ्रुट्स हे सर्व प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपले शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे भाजलेल्या पोह्यांवर घालून घेणार आहोत.
आता आपण डाळी फ्राय करून घेणार आहोत. ही भाजकी डाळ आहे, ही ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे आता या स्टेजला मी गॅस कमी केलेला आहे आणि कमी आचेवरच आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहे. जास्त वेळ आपल्याला ही डाळ फ्राय करायची नाही आहे, नाहीतर ती जास्त कडक बनते. आणि आपली डाळ झालेली आहे, लगेचच आपण काढून घेणार आहोत. आता आपण बदामचे काप फ्राय करून घेणार आहोत. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाही आहेत, नाहीतर त्याचा करपट स्वाद लागतो. आणि आता आपले बदाम छान फ्राय झालेले आहेत, तेही आपण भाजलेल्या पोह्यांवर घालून घेणार आहोत. आता आपण काजू घालून घेतलेले आहेत आणि तेही आपण गुलाबी रंगावर छान फ्राय करून घेणार आहोत. काजू फ्राय झालेले आहेत, तेही आपण काढून घेणार आहोत. आता खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि हलक्या गुलाबी रंगावर छान फ्राय करून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे कापही छान फ्राय झालेले आहेत, तेही आपण काढून घेणार आहोत. आणि आता आपण कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत. कढीपत्ता छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. कढीपत्ता जर नरम राहिला तर चिवडा नरम बनण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला छान हा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कढीपत्ता फ्राय करून झाला की आपल्याला तेल कमी करायचे आहे, म्हणजे आपल्याला फक्त फोडणीपुरतेच तेल पॅनमध्ये ठेवायचे आहे. आणि आता आपल्याला या तेलामध्ये मिरच्या छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी इथे फोडणीपुरतेच तेल घेतलेले आहे, त्यामुळे काय होईल, यात मिरच्या फ्राय केल्यामुळे फोडणीमध्ये मिरचीचा स्वाद छान उतरला जाईल आणि चिवड्यालाही छान हिरव्या मिरचीची टेस्ट येईल. या मिरच्या आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. जर मिरच्या नरम राहिल्या तर चिवडाही नरम होण्याची शक्यता असते. आता आपल्या मिरच्या छान ब्राऊन झालेल्या आहेत, छान क्रिस्पी झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊयात. आता आपले सर्व इन्ग्रेडियंट छान फ्राय करून झालेले आहेत. आता आपण चिवड्याची फोडणी करून घेणार आहोत. मी इथे फोडणीसाठी 1 चमचा मोहरी घातलेली आहे, पाव चमचा हिंग घातलेले आहे, तीळ घातलेले आहे. लगेचच मी गॅस बंद केलेला आहे. तेलाला छान ताव आलेला आहे, त्यामुळे या तावामध्ये तीळ छान ब्राऊन झालेले आहेत. त्याचबरोबर मी 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि लगेचच आपल्याला ही फोडणी आपल्या चिवड्यावर घालून घ्यायची आहे. फोडणी घातली की लगेचच आपण उरलेले मीठ घालून घेणार आहोत. मी इथे अर्धा किलो पोह्यांसाठी 2 चमचे मीठ वापरलेले आहे. अर्धा चमचा मीठ मी पोहे भाजताना 2 वेळा घातलेले होते आणि आता मी इथे 1 चमचा मीठ घालून घेतलेले आहे. आता ही मीठ आणि फोडणी पोह्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे पोहे आपल्याला अगदी अलगद हाताने हलवायचे आहेत, मिक्स करायचे आहेत, कारण पोहे आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे त्याचा भुगा होऊ शकतो. आता तुम्हाला पोहे थोडेसे व्हाईट दिसत आहेत, पण आपण ही फोडणी छान यात मिक्स करून घेतली तर चिवड्याला छान पिवळसर कलर येणार आहे. आता आपण चिवड्यामध्ये आपले शेवटचे इन्ग्रेडियंट पिठी साखर घालून घेणार आहोत. साधारण 2 चमचे पिठी साखर मी इथे घालते आहे. पिठी साखर घातल्यामुळे चिवड्याला छान तिखट गोड अशी टेस्ट येते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे पिठी साखर स्किपही करू शकता. आणि तुम्ही बघू शकताय की आपली फोडणी चिवड्यामध्ये, पोह्यांमध्ये छान मिक्स झालेली आहे आणि चिवड्याला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही आहे चिवडा. अगदी कमी तेलात आपण फोडणी केलेली आहे आणि चिवडाही बघा किती क्रंची झालेला आहे. आणि आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. तुम्हीही अशा पद्धतीने पातळ पोह्यांचा खमंग चिवडा नक्की करून पहा आणि तुमचा चिवडा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझी नवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.